नाही बघा, एकनाथ शिंदे साहेब ह्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि अशा काही गोष्टी त्यांच्या कानावर आल्यात किंवा त्यांच्या काही निदर्शनास आल्या तर ते निश्चितपणे त्यावर योग्य ती कारवाई सर, करतात. काल सदावर्ते मीराबाईंच्या शहरामध्ये येतात, तुम्ही युतीमध्ये आहात, भाजपाच्या आमदाराला भेटल्यानंतर प्रक्षोभक भाषण केलं जातं आणि शहराचं वातावरण ढिसाळ होतं. काय होतं मी तुम्हाला सांगतो, सदावर्तेंचा आणि रिक्षावाल्यांचा टॅक्सीवाल्यांचा तसा काही संबंध नाही, पण आमच्या एसटी महामंडळामध्ये सदावर्तेंची म्हणजे युनियन होती आणि त्या युनियनच्या माध्यमातून बँकेमध्ये त्यांची सत्ता होती. 16 तारखेला म्हणजे 16 एप्रिल रोजी त्यांचे काही सदस्य आमच्याकडे आले, निवडणूक झाली आणि त्या बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. आता त्यामुळे ते तर थोडेसे नाराज होणारच, थोडे दुःखी होणार, परंतु आता सदावर्तेंना किती ताकद द्यायची, किती किंमत द्यायची आणि त्यांचं किती ऐकायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला काय त्या गोष्टीचं वाटत नाही, परंतु मी त्यांना सुद्धा विनंती करेल की तुम्ही मराठी आहात. मी शशांकरावांना विनंती करेल तुम्ही मराठी आहात, कारण शेवटी शरदराव रिक्षा संघटनेचे फार जुने नेते होते. त्यांच्याच काळामध्ये कायदा झाला आणि त्या कायद्याला त्यांच्याच काळामध्ये मान्यता होती आणि त्या पद्धतीनं रिक्षा चालक मालक संघटना त्यावेळेस त्या कायद्याचं स्वागत करत होते. तर आम्ही काय कुणाला फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनात नाही, कारण मध्यंतरी त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे जे काही रॅपिडो आहे, ओला उबेर आहे, ह्या संस्थांना त्याचा फायदा, त्यांनी सुद्धा मराठी बोलावं म्हणून ऍग्रिगेटर पॉलिसीमध्ये आम्ही नमूद करतो आणि अट टाकतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं असेल, प्रवासी बोलत असताना त्याच्याबरोबर तुम्हाला मराठी बोलावंच लागेल आणि आम्ही कोणाच्या रोजीरोटीवर पाय देणारे नाही. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रीयन आहोत. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलावंच लागेल. परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी रिक्षा चालवायचे असेल तर मराठी अनिवार्य आहे. मग महाराष्ट्राचा, मग मराठीचा.